कोमल थोडंसं पाणी घेऊन ये. या चहा प्यायला. आणि तब्येत एकदम डाऊन आहे माझी. सर्दी बोलताच येत नाही मला. काढून घे नाही तर. बोलायला गेलं ना तर मला खोकल्याची उबाई येत आहे आणि कफ झालेले आहेत खूप जास्त. माहीत नाही, अचानक वेदर चेंज झाला ना, त्या दिवशी पाऊस वगैरे आला. थोडंसं आधीच मला बरं नव्हतं 15-20 दिवसांपासून, म्हणून काही व्हिडिओ टाकलेले नव्हते. आणि परत परत सुरू झालं आहे. बारीक ताप आहे मला, मान दुखणं वगैरे. आता कसं आहे, मी जास्त झोपून नाही राहत. ते पाणी जास्त झोपलं ना, गरम आहे का पाणी, जास्त झोपलं ना मग माझी मान खूप दुखते. आणि आता बघा किती वाजले. आता वाजले किती माहिती आहे. सकाळी उठलो आम्ही, चहा घेतला आणि मी झोपली, स्वयंपाक काही केला नाही. 4 वाजल्या. आता 4 वाजले. आता परत चहा पितोय, स्वयंपाक काही केला नाही मी. आणि त्याच्यासाठी नाही केला मी स्वयंपाक, कारण भाजीचं नव्हतं माझ्याकडे. काहीतरी खिचडी वगैरे बनवेल. तब्येतच ठीक नाही ना माझी, तर त्याच्यामुळे काही स्वयंपाक नाही केला. आणि कोमल बनवते डाळ भात वगैरे, पण काल रात्री डाळ भात बनवला होता. खायला काही तयार नाही पोरं डाळ भात, तर मग आता खिचडी बनवेल. याच्या प्यायला काय काढली का करायची? हो, साय काढली. का नाही घातला? गरम तर होईल ना. तू पण नाही घातलाय. गरम होतं खूप जास्त. घालावं तर लागेल ना, है ना. तुझं राहिलं का डोकं दुखायचं? राहिलं. या चहा प्यायला. त्याच्यामुळे ना काहीच खाता येत नाही. आणि सर्दी नाही मला. एकदम जो घसा असतो ना, माझा घसाच एकदम दुखायला लागला आणि 2 दिवस घसा दुखत होता. त्याच्यानंतर मग मला कफ निघायला लागले आणि आता सर्दी आहे, ताप आहे, असं चालू आहे सगळं. कोणते औषध आपले काढून ठेवले होते तुझ्यासाठी. कोणते काढून ठेवले? हे बघ, ही आहे आणि ही आहे. कडू खायची इच्छा असते का कोणाची? भाजी आहे ना, तर ते कारलं आपण साखर टाकलेली असते, चिंच टाकलेली असते, तर ती टेस्टी बनते. कारल्याची भाजी तेवढी कडू नाही. गोया कडूच असणार आहेत ना. तशीच खाल्ली आहे. 15-10 मिनिटं वगैरे खाल्ल्या कुठे बरं वाटणार आहे. तू पण गोळी खा तुझी. तर आता बघा गोळी वगैरे खाल्ली. आता थोडं काही तर काम करते, म्हणून व्हिडिओ नाही टाकत आहे. मधात मला प्रॉब्लेम होते म्हणून मी काही टाकलं नाही. तब्येत पण ठीक नव्हती आणि त्याच्यामुळे व्हिडिओ काय झालं म्हणून मी व्हिडिओज टाकत नव्हते. थोडी कामं करते. आता गोळी खाल्ली आहे, कारण झोपून पण माझ्याच्याने होत नाही आहे. जास्त झोपलं तर माझी मान लागून जाते आणि इतकी मान दुखत आहे ना माझी. म्हटलं मानेची गोळी खावी. आणि काकूंनी मला नाही का हे दिलं होतं, अळूच्या पानाच्या वड्या. ते बनवले, त्याचं शूट घेतलं नाही. काकूने आंबे दिले होते आणि अजून काय दिलं होतं, कढीपत्ता. तर कढीपत्त्याची चटणी पण बनवली मी. ते पण शूट नाही घेतलं, कारण नेट पॅकच नव्हता माझ्या याच्यामध्ये. आता एक छोटासा टाकलेला आहे, माहीत नाही आता व्हिडिओ जाणार की नाही जाणार. तरी पण मी प्रयत्न करेल छोटे व्हिडिओ बनवण्याचे. छोटेच व्हिडिओ बनवून मी 10-12 मिनटाचे अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. रहा माझ्यासोबत कंटिन्यू. 2 अंडी आणलेले आहेत, आता त्याची बनवेल मी बुर्जी. खाते ना? संध्याकाळी बनवतो खिचडीला वेळ लागेल ना.
जेवायला ये. तर झटपट बनणारं हे बनवलंय बघा. कशी बनली आहे तू? ॲक्च्युली ना मुलांना असं बुर्ची वगैरे ऑमलेट वगैरे आवडत नाही, जास्त अंडी आवडत नाहीत मुलांना. तर मी बनवलं आता झटपट, मुलांना खूप भूक लागली होती तर त्याच्यामुळे या जेवायला. खातच नाही ते. सारखंच होता, काय करणार. आता आमचं नाश्ता पाणी वगैरे झालेलं आहे, म्हणजे जेवणच झालेलं आहे. ते ताईंनी ज्या कुर्त्या दिल्या ना ऋतुजा, हां त्या मला दाखवायच्या. जरा घेऊन येशील बरं ती पिशवी. तर तुम्हाला मी कुर्त्या दाखवते ताईंनी दिलेल्या, कारण दाखवायचं राहून गेलं होतं, मला बरंच नाही आहे. तर आज आता गोळी खाल्ल्यावर आता थोडंसं बरं वाटतंय, थोडं ताप कमी आहे मला. पकड अशी पिशवी पकड, हे तुम्हाला दाखवते. दाखव ही कुर्ती. ओपन कुर्ती दिली आहे ताईंनी बघा, छान याच्यावरती वर्क आहे. आणि अशी लॉंग कुर्ती दिली आहे त्यांनी, म्हणजे गाऊन टाईप नाही का, अशी कुर्ती दिलेली आहे त्यांनी. दुसरी पण दाखव. हे कुर्ती आहे बघा, असे लॉंग कुर्ती दिलेली आहे काकूंनी. पल्लू जरा पलटवून दाखव बरं. ही कुर्ती दिलेली आहे, कुर्ती आहे बघा. ही कुर्ती दिलेली आहे ताईंनी. हा पॅन्ट आहे त्याच्यावरचा, आणि हा दुपट्टा आहे. तर बघा काकूंनी मला 3 कुर्त्या गिफ्ट दिलेल्या आहेत. कशी दुपट्टावाली रील बनवशी है ना? तुम्ही बघता ना ती रील मध्ये, तशी वाली बनवशी ना? हो, ऋतुजाला ना दुपट्टा खूप आवडतो, तर ऋतुजा म्हणते मी पण रील बनवीन आणि तू पण रील बनव. एक कमेंट मला आलेली होती की तुम्ही एवढ्या स्टँडर्ड दिसत आहे, एवढ्या रोडू व्हिडिओ बनव. तर माझे जे प्रॉब्लेम होते, माझ्या मुलीची तब्येत खराब होती, तर तेव्हा मी तुम्हाला ते दाखवलं नाही का. तुम्हाला त्या 200-250च्या कुर्तीने तुम्हाला जर स्टँडर्ड लिव्हिंग वाटत आहे, तर तुम्ही जो माझा मागचा व्हिडिओ आहे ना तो जाऊन पहा, म्हणजे तुम्हाला कळेल त्यात की आमचं स्टँडर्ड लिव्हिंग आहे, काय इश्यू आहे, काय नाही आहे, ते तुम्हाला दिसेल. तर आता कसं आहे, ऋतुजाची तब्येत ठीक झालेली आहे. ऋतुजाला मी औषधं घेतलेली आहेत, ताईंनी मला मदत केली होती. अजून काही मला सबस्क्रायबर ताई आहेत, त्यांनी पण मला मदत केली होती. आता ऋतुजाची तब्येत ठीक आहे, तिला मी मेडिसिन घेत नाही दर महिन्याला, त्याच्यामुळे तिची तब्येत खराब होते. तिला हा इश्यू दर 2-3 महिन्यांनी येतो, कारण मी मंथली औषध तिला घेत नाही आहे. आणि जे पण आमचे प्रॉब्लेम आहे ना ते मी तुम्हाला दाखवते. कुणाला काय विचार करायचा आहे विचार करू शकता, अशा मूर्ख लोकांकडे मी आता लक्ष देणं बंद केलेलं आहे. आणि मी माझे आणि माझ्या मुलांचे रिपोर्ट मी आधी पोस्ट केली होती, हा ना ऋतू? तो टाकले होते ना कम्युनिटी पोस्टमध्ये, माझ्या मुलीने टाकले होते एक्सरे रिपोर्ट वगैरे. तेव्हा मला बऱ्याच लोकांनी म्हटलं की आपले जे पर्सनल डॉक्युमेंट्स आहे किंवा जे पण काही आहे ते तिथे टाकू नको, ठीक आहे. म्हणून मी तिथून काढले. तर मला काही इश्यू नव्हता तिथे, म्हणजे राहू दिले असतं तर लोकांना दिसले पण असते की काय आमचे नेमके इश्यू आहेत ते. आता कुणाला खरं वाटो नाही वाटो, जे आहे ते आहे. जेव्हा प्रॉब्लेम येत आहे तर मी प्रॉब्लेम शेअर करत आहे तुमच्याशी, किंवा जे पण काही माझ्या लाईफमध्ये आहे ते मी शेअर करत आहे. आता इथून पुढे टाकेल मी व्हिडिओ, म्हणजे मला टाकायचे आहे, पण आता काय करता, जो डाटा पॅक असतो ना तो खूप महाग असतो, आणि आमच्या इथे नेटवर्क इश्यू पण आहे, आणि जो डाटा पॅक असतो तो खूप महाग असतो. जवळपास मला 4 ते 5 GB असा डाटा पॅक लागतो. त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ टाकले नव्हते. आता व्हिडिओ कंटिन्यू करण्याचा मी प्रयत्न करेल, आणि मी तुम्हाला दाखवते. बघा ताईंनी मला काय गिफ्ट दिले बघा. ताईंनी पर्स दिलेली आहे, ही गिफ्ट. आणि मी बरीच वर्ष झाले ना अशी पर्स वापरत आहे बरं का, आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर मी वापरते. आणि ही एक पर्स आहे, आणि अजून 2 पर्स दिलेल्या आहे, एक कोमलला आणि एक ऋतुजाला मी दिलेली आहे. खूप मोठ्या मनाच्या आहेत ताई, खूप चांगल्या आहेत. आणि जे चांगली लोक असतात ते काही विचार नाही करत. त्यांना मी बघा, डॉक्टरांचं कॉस्ट एस्टिमेशन लेटर असतं ना
त्याच्यामध्ये 88,000चा जो ब्रेस आहे ते मी ताईंना दाखवलेलं आहे ऑलरेडी. जे डॉक्टरांचं लेटर आहे, ज्याच्यामध्ये किती पैसे लागणार आहेत, काय आहे ते ताईंना दाखवले. कारण मला असं वाटतं की त्यांच्याशी मी आधी पण बोललेली आहे, आधीपासून मी त्यांच्याशी बोलत आहे फोनवरती. ताईंना नंबर दिला आहे. ताईंनी माझी त्यांच्या मुलाकडून अशी मला मदत केलेली होती. जेव्हा आधी पहिल्यांदा ऋतुजा आजारी खूप पडली होती त्यावेळेला असंच ऋतुजाचा हातपाय शेक होत होते त्यावेळेला. आणि आता सेकंड टाईम पण ताईने मला मदत केली. तर कसं आहे ना, काय म्हणतात त्याला, जे खरंच चांगले आहेत ना, मला त्यांना माझे रिपोर्ट किंवा माझे काही प्रॉब्लेम सांगायला आवडेल बरं का. उगाच ज्यांना म्हणजे जे काही हेल्प करत पण नाही, उगाच इथं बोलायला खूप येतात. मला त्यांना काही माझे रिपोर्ट्स पण दाखवायचे नाही आहे आणि काहीच नाही. तर त्याच्यामुळे मला काही फरक नाही पडत कोण काय म्हणते ते. वरच्यावाल्याला सगळं माहीत आहे काय स्टँडर्ड लिव्हिंग काय नाही. आता जे आम्ही कपडे घेतो ते आम्ही कमीतले पण कपडे ना, माझी चॉईस इतकी चांगली आहे की ते जे मी कपडे घेते ना ते खूप शोभून दिसतात मला. एकदम छान कपडे घेते. भले कपडा जरा थोडासा हलक्या क्वालिटीचा जरी राहिला, मी 1,000-1,200च्या 2,000च्या कुर्त्यांना पण मात करेल अशा टाईपचे मी कपडे घेते. आणि ते मला सूट पण होतात. मी ॲज अ फोटोग्राफर पण मी काम करते ना, तर त्यावेळेला पण ते कपडे मला सूट झाले पाहिजे, मला दुसरे घ्यावे नाही लागणार, ह्या वाईज मी कपडे घेतलेले असतात. आणि मागे जेव्हा होते माझ्याकडे पैसे, जेव्हा मी शूट करायची होती तेव्हा घेतलेले आहेत ना 1-2 कुर्त्या माझ्याकडे. आता जी मी ऑफ व्हाईट घालत होती ती खराब झाली, फेकण्यात आली, कारण तो कपडाच विरत होता. तर मला असं वाटते की तुम्ही मदत नाही करत आहे ठीक आहे, तुम्हाला बोलण्याचा अधिकार कुणी दिला मला काही समजतच नाही. तुम्हाला बोलण्याचा काहीच अधिकार नाही आहे कुणाला. जे चांगले आहेत त्यांना मला सांगायची गरज पण नाही पडत आहे. आणि त्यांना मी प्रूफ दाखवलं. मला इथे वाटत नाही की मी इथे आता पोस्टवर टाकायला पण पाहिजे. कारण कसं आहे, चांगल्यांना ह्या गोष्टीशी काही घेणं देणं नाही. त्यांना कळते कोण व्यक्ती कशी आहे, कोण व्यक्ती खोटारडी आहे, कोण चांगली आहे, हे त्यांना बरोबर समजतं. सो काय करायचं आहे आता, 1-2 निगेटिव्ह कमेंट येतात. मला तर अशा मूर्ख लोकांशी काही घेणं देणं नाही आहे. पण लोक करतात तर एवढं जलस फील करण्याची पण गरज नाही आहे, नाही का. तर आता मी छोटे व्हिडिओ बनवत जाईन जसे पण मला जमतात, कारण माझ्याकडे डाटा पॅक कमी असतो. तर आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते. बघा, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मला ताईंनी कुर्त्या घेतलेल्या दाखवायच्या होत्या, तर म्हटलं चला आज मी व्हिडिओ बनवून टाकतेच. कारण माझ्या याच्यामध्ये म्हणजे 2-3 व्हिडिओमध्ये खूप गॅप पडत आहे, खूप वेळ होत आहे. जसं जसं मला जमेल तसं मी व्हिडिओ बनवत जाईल. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय बोलायचं आहे ऋतुजा तुला? बाय. तर ये ना, बाय कर ना. बाय. आता ऋतुजा इथे बाय करत आहे. आणि आता हा ऋतुजाने शर्ट घातला आहे ना, हा पण शर्ट कितीचा असेल माहीत आहे का? 125 म्हणजे 125 रुपयाचा. तुम्ही त्यातले पण खूप छान असे डिझाईन अँड ऑल असे कपडे निवडून घेते. तर मला नाही वाटत की एवढं हे व्हायला पाहिजे, जलस फील करायला पाहिजे, नाही का. खूप स्टँडर्ड राहत आहे. आता पाहुण्यांच्या घरी गेल्यावर आपल्याला व्यवस्थितच जावं लागतं ना. असं मी टी शर्ट आणि लॅगिंगवर नव्हती जाऊ शकत काकूंकडे. मला एक तर बरं नव्हतं. तशात मी गेली होती, तर ते मी जे कुर्ती आहे ना ते कुर्ती घालून गेलेली होती. ती कुर्ती उन्हाळ्यात घालू पण नाही शकत. जॉर्जेट प्लस असा गरम होणारा कपडा आहे. जाऊ द्या, क्रेप कपडा आहे, जाऊ द्या, त्याची जशी सोच. तर मला कुणाला एक्सप्लेनेशन देत बसायची गरज पण नाही आहे. जे आहे आमचं ते रिअल आहे आणि काय विचार करायचं ते करत बसा. तर आता मला एवढी ताकद नाही की मी कुणाला एक्सप्लेनेशन देत बसू. तर आता इथेच व्हिडिओचा मी एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.